गेले त्यांनी अशी ताक कॉलरवर करून सांगितलं पाहिजे की मी जो निर्णय घेतला होता ना तो योग्य होता. ती माझ्यासाठी कायम प्रेरणा असायची. मी अशी आतून पेटलेली होते, त्यामुळे मला अशी कुठल्या बाहेरची मोटिवेशनची किंवा याच्या त्याच्या संघर्षाची मला कधीच गरज नाही पडली. आणि त्यानंतर 10वी झाल्याच्या नंतर घरच्यांचं चालू झालं आता संसार करा बस झालं तुमचे शिक्षण हे ते. आणि यांना काही चांगला जॉब वगैरे नव्हता, काहीच नव्हतं, म्हणजे ऊस तोडायचं हे फिक्स होतं. त्यामुळं शिक्षण ही खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी आणि खूप स्वप्नांच्या पलीकडची गोष्ट होती. तर सासूबाईंनी नाही म्हटल्या की नाही शिकायचं, काही गरज नाही शिकायची, तुझं संसार बघ आणि शिक्षण PSI कुठं काय हे आपल्या स्वप्नातल्या गोष्टी नाही आहेत नका तुम्ही नादी लागू त्याच्यात. पण एक म्हटले नाही, हिची जिद्द आहे ना, मी हारलो तरी चालेल पण तिची जिद्द मला पूर्ण करायची आहे. तर म्हणजे ते म्हणतात ना की लग्न होतं आणि नवरा शपथ वगैरे घेतो की माझ्या बायकोचे सगळे स्वप्न पूर्ण करेल, मी तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. त्या स्वप्नांना, त्या इच्छांना, त्या शब्दांना उतरलेला